आणि बुलेटिनची सुरुवात अर्थातच कालच्या दुर्दैवी दुर्घटनेच्या बातमीनं पूल दुर्घटनेतील जखमींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली आहे आणि यानंतर त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करूनही अशा प्रकारच्या दुर्घटना होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे। तर या दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करून आज संध्याकाळपर्यंत कारवाई करावी अशा सूचना पालिका आयुक्तांना दिल्या असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत पालिका आयुक्तांना या संदर्भातील अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करावा लागणार आहे। तर जखमींची विचारपूस करण्यासाठी त्याचबरोबर घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री या ठिकाणी दाखल झाले होते। त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि त्याचसोबत ज्या रुग्णालयांमध्ये या दुर्घटनेमध्ये जे प्रवासी या ठिकाणी जखमी झाले होते त्यांची देखील विचारपूस रुग्णालयामध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आणि तात्काळ या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी झाली पाहिजे। या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची जबाबदारी ज्यांच्यावरती सोपवण्यात आली होती त्या संदर्भातला अहवाल आज संध्याकाळपर्यंत सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिलेले आहेत। त्यामुळे दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करून संध्याकाळपर्यंत कारवाई करावी अशा सूचना पालिका आयुक्तांना मुख्यमंत्र्यांकडून मिळाल्या आहेत। ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। आताच जे काही जखमी आहेत त्यांची भेट मी या ठिकाणी घेतलेली आहे। या ठिकाणी जवळजवळ 10 लोक वॉर्डमध्ये आहेत आणि एक पेशंट अजूनही ICU मध्ये आहे पण आउट ऑफ डेंजर आहे। जे वॉर्डमध्ये आहेत त्यांची देखील स्थिती आता ठीक आहे। एकूणच ही जी काही घटना आहे ही अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारची आहे आणि या संदर्भात चौकशीचे आदेश तर दिलेच आहेत पण त्यासोबत मी म्युनिसिपल कमिशनरला हे देखील सांगितलेलं आहे की याची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे त्या संध्याकाळपर्यंत त्यांनी फिक्स करावी आणि त्या संदर्भातली कारवाई करावी आणि त्या संदर्भात बाकी डिटेल त्याची जी इन्क्वायरी आहे ती ते इन्क्वायरी केलीच जाईल। परंतु अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी आपण स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर देखील होतात हे अतिशय धक्कादायक आहे आणि म्हणून या संदर्भातली जी काही उच्चस्तरीय चौकशी आहे ती तर होईलच पण आज संध्याकाळपर्यंत प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी याची फिक्स करण्याच्या संदर्भात मी या ठिकाणी जे आयुक्त आहेत त्यांना सांगितलं आहे। तर ज्यावेळी GT रुग्णालयाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली आणि या रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या जखमींची विचारपूस केली त्या क्षणाची ही दृश्य आपण पाहतोय। GT रुग्णालयामध्ये मुख्यमंत्री या रुग्णांची चौकशी करताना विचारपूस करतानाची ही दृश्य काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि त्याचसोबत या दुर्दैवी घटनेमध्ये जखमी झालेल्या रुग्णांची देखील त्यांनी चौकशी केलेली आहे। 30हून अधिक जण यामध्ये जखमी झालेले आहेत तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची देखील माहिती मिळतेय। तर अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी जखमींची विचारपूस केली असून आज संध्याकाळपर्यंत पालिका आयुक्तांना कारवाई करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याचबरोबर GT रुग्णालयात देखील जाऊन जे रुग्ण या ठिकाणी ॲडमिट आहेत ज्यांच्यावरती उपचार सुरू आहेत त्यांची मुख्यमंत्र्यांनी विचारपूस केलेली आहे आणि आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे आता पालिका प्रशासनाला आज संध्याकाळपर्यंत जो काही अहवाल असणार आहे ज्यांच्यावरती स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची प्राथमिक जबाबदारी सोपवण्यात आली होती त्या संदर्भात संपूर्ण अहवाल जो आहे संपूर्ण माहिती जी आहे ती मुख्यमंत्र्यांना पुरवावी लागणार आहे। तर कालच्या पूल दुर्घटनेनंतर पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटमधला ढिसाळपणा उघड झालाय। काही महिन्यांपूर्वीच पुलाचं काम करण्यात आलं होतं यामध्ये पुलाची किरकोळ डागडुजी सुचवण्यात आली होती मात्र संपूर्ण पूलच कोसळल्यामुळे मुंबईतल्या पुलांची स्ट्रक्चरल ऑडिट किती गांभीर्याने केलं जातं यावरतीच आता गंभीररित्या प्रश्न उपस्थित झालाय। ऑडिट IIT बॉम्बे, रेलवे और BMC ने साथ में किया था लेकिन उस ऑडिट में इन्होंने सिर्फ माइनर रिपेयरिंग की जो है सुझाव दिया था जबकि आज ब्रिज जो गिरा हुआ है इससे आप देख सकते हैं कि किस तरह से जर्जर था और उसको तुरंत गिराया जाना चाहिए था। तो कहीं ना कहीं जो ऑडिट टीम थी उनसे बहुत बड़ी लापरवाही हुई है। उन्होंने जो है इसको रेक्टिफाई नहीं किया और सिर्फ दिखावे के लिए ऑडिट करके रिपोर्ट फाइल कर दिया है। और रेलवे प्रशासन कह रहा है कि रेलवे ब्रिज की BMC की जिम्मेदारी है जबकि ये ब्रिज रेलवे ने ही बनाया था 1984 में और इसकी कुल लंबाई 91 मीटर है और चौड़ाई 5 मीटर से ज़्यादा है।
और इस पे लाखों यात्री जो है रेलवे के लिए जाते हैं, तो रेलवे की भी जिम्मेदारी बनती है और बीएमसी की भी जिम्मेदारी बनती है और आईआईटी बॉम्बे की भी जिम्मेदारी बनती है, जिन्होंने ऑडिट किया था। अगर ऑडिट में ये गिराने का सुझाव देते तो आज हादसा टाला जा सकता है। तो इसके लिए जो भी है तीनों जिम्मेदारी उनके ऊपर अकाउंटेबिलिटी फिक्स की जानी चाहिए और उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। तर किरकोळ डागडुजीची गरज आहे असं स्ट्रक्चरल ऑडिट सीएसएमटी इथल्या ब्रिजबाबत करण्यात आलं होतं आणि या ऑडिट रिपोर्टची एक्सक्लुझिव्ह कॉपी आता आमच्या हाती आली आहे। ही पाहिल्यानंतर प्रशासनाचा कारभार कसा गलथान आणि बेपर्वाईचा असतो हे तुम्हाला देखील स्पष्टपणे समजून येईल। तर आमचे प्रतिनिधी विवेक गुप्ता यांनी याचा आढावा घेतलाय, बघूया। को ऑडिट रिपोर्ट फिर से एक बार दिखाना चाहूंगा। इसमें साफ तौर पे लिखा हुआ है कि किस तरीके से इसे बनाया गया है और ऑडिट रिपोर्ट में न्यूज 18 इंडिया के बाद एक्सक्लूसिव ऑडिट रिपोर्ट है। ये पहला पन्ना है ऑडिट रिपोर्ट का, जिसमें साफ तौर पे देखिए हम आपको और अपने दर्शकों को दिखाएंगे टाइम्स पीओवी, यानी कि टाइम्स ऑफ इंडिया की जो फुट ओवर ब्रिज है उसकी ऑडिट रिपोर्ट है। नेम ऑफ द एफओवी लिखा हुआ है, एफओवी एट टाइम्स ऑफ इंडिया CST, यानी कि ये ब्रिज का एफओवी का नाम है। इसमें इसकी कंडीशन दी गई है। साथ ही साथ हम दूसरे पन्ने पे जाएं, दूसरे पन्ने पे देखिए जो सबसे महत्वपूर्ण इंपॉर्टेंट पॉइंट है, पॉइंट नंबर 18 नंबर पे साफ तौर पे लिखा हुआ है जनरल असेसमेंट ऑफ द स्ट्रक्चर इज इन गुड कंडीशन, बैड कंडीशन विच रिक्वायर्ड अ माइनर रिपेयर्स। यानी कि साफ तौर पे मतलब है कि जो जनरल स्ट्रक्चर है फुटओवर ब्रिज का वो सही कंडीशन में, सिर्फ माइनर रिपेयर की इसे जरूरत है। देखिए साफ तौर पे इस रिपोर्ट लिखी गई है जनरल असेसमेंट ऑफ द स्ट्रक्चर इज वेरी गुड कंडीशन। तो यानी कि साफ तौर पे जो ऑडिट रिपोर्ट है जो सिर्फ 6 महीने पहले बनाई गई है, उसमें साफ तौर पे लिखा हुआ है कि ये जो ब्रिज है वो बिल्कुल सही कंडीशन में है, इसे सिर्फ माइनर रिपेयर की थोड़ी सी जरूरत है। उसके बावजूद भी ये ब्रिज गिर जाता है। सबसे पहले मैं आपको दिखाना चाहूंगा ये जो आप फुटओवर ब्रिज देख रहे हैं, जो कल शाम 7:30 बजे इसका प्लेटफॉर्म धराशायी हो गया, जिसमें 6 लोगों की मौत हो जाती है और 36 से ज्यादा लोग बुरी तरह घायल हो जाते हैं, जिनका इलाज अलग अलग अस्पतालों में चल रहा है। वहीं इससे महज 100 मीटर की दूरी पर आप देख सकते हैं जो बीएमसी का हेडक्वार्टर है। ये जो आप अपनी स्क्रीन पे देख रहे हैं जो गुंबज हेरिटेज बिल्डिंग है वो बीएमसी का हेडक्वार्टर है। सारी जितने की सारी ऑडिट रिपोर्ट वहीं तैयार होती हैं। बीएमसी के मेयर, बीएमसी के आला अधिकारी, बीएमसी के तमाम इंजीनियर इसी दफ्तर में बैठते हैं और आप अंदाजा लगाइए कि उन्हीं की नाक के नीचे इतना बड़ा हादसा हो जाता है और ऑडिट रिपोर्ट तैयार भी हो जाती है। तो उसको लेकर अपने आप में बीएमसी अब सवालों के कटघरे में है। साथ ही साथ शिवसेना भी सवालों के कटघरे में है, क्योंकि जो बीएमसी में राज है वो शिवसेना का, इसी वजह से राजनीति भी शुरू हो गई है। यही वजह है कि अब सीएम ने साफ तौर पे कहा है कि शाम तक इसकी रेस्पॉन्सिबिलिटी लेनी चाहिए। कौन से अधिकारी ने ऑडिट रिपोर्ट बनाई थी, इसकी पूरी जानकारी शाम तक सीएम भेजे। तर आपण पाहतोय अशा प्रकारे अत्यंत गंभीर अशी ही घटना। त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिटची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्यांच्यावरती खरं तर कठोर कारवाई होणं आता गरजेचं आहे। सीएसएमटी पूल दुर्घटनेत निष्पाप मुंबईकरांना हकनाक जीव गमवावा लागलाय आणि या दुर्घटनेत पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटमधला निष्काळजीपणा समोर आलाय। ऑडिट होऊनही पूल कोसळत असेल तर जबाबदारी कोणी घ्यायची असा सवाल उपस्थित होतोय आणि याच बाबत आमच्या प्रतिनिधींनी आयआयटी कानपूरचे पूल तज्ज्ञ यशवंत आर्लेकर यांच्याशी केलेली ही बातचीत बघूयात। सीएसटी स्थानक परिसरात पूल पडून दुर्घटना झाली आहे आणि या दुर्घटनेचे अनेक कंगोरे आता पुढे येत आहे। आपल्यासोबत स्ट्रक्चरल ऑडिटर जसवंत आर्लेकर सर आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। सर, एकंदरीत आपण बघितलं तर नेमक्या कुठले लूपहोल्स या पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये होते, रिपेअरिंगमध्ये होते? स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये लूपहोल्स बहुतेक नव्हते। याच्यात ॲक्च्युली ऑब्झर्व करायला खालनं बघायला पाहिजे होतं, खालनं त्यांना बहुतेक बघायला मिळालं नसणार आणि नसल्यामुळे त्यांनी ते कम्प्लीट स्ट्रक्चरल ऑडिट नाही झालं असणार। तर याच्यात प्रॉब्लेम स्ट्रक्चरल ऑडिटचा बहुतेक नव्हता, याच्यात मेंटेनन्सचा इश्यू होता, कारण मेंटेनन्स कंटिन्युअस असतं, कारण स्टील असल्यामुळे ते करोजन झालं होतं आणि त्या करोजनमुळे जे कनेक्शन होतं बीम्स आणि मेन गर्डरचं ते तुटलं आहे आणि त्या तुटल्यामुळे पूर्ण 2-3 बीम्स खाली आले असणार। सो मेन इश्यू जो होता मेंटेनन्सचा होता। मेंटेनन्समध्ये ते बघायला पाहिजे होतं, ते जे मेंटेनन्स करतात, जी मेंटेनन्स टीम आहे या ब्रिजची, ती दुर्लक्ष झालं कुठेतरी, बहुतेक दुर्लक्ष झालं, कारण जेव्हा हे डिफेक्ट नोटीस केला पाहिजे होता तेव्हा तो नोटीस नाही झाला। सो कोरोजन जे आहे ते कॅन्सर टाईप आहे, ते सडन होतं आणि कोरोजनची फेलियर असते ती सडन असते, म्हणून इथे ती अचानक फेलियर झाली काल रात्री। आणि जेव्हा जे फेलियर झाला तेव्हा मॅक्सिमम लोड होता 7:30-7:15 वाजता जो ट्रॅफिक लोड असतो, पेडेस्ट्रियन ट्रॅफिक, त्याचा मॅक्सिमम लोड असतो आणि कोरोजनमुळे स्ट्रक्चरल कॅपॅसिटी कमी होते। कशा पद्धतीचं ऑब्झर्वेशन, कशा पद्धतीचं मेंटेनन्स
या सगळ्यामध्ये असायला पाहिजे अशा दुर्घटना टाळायसाठी, खास करून अशा प्रकारची ज्या ठिकाणी गर्दीची जास्त शक्यता असते. याच्यात कंटिन्युअस ऑब्झर्वेशन पाहिजे. ॲटलिस्ट एव्हरी 3 to 6 months ब्रिज नोटीस करायला पाहिजे. एव्हरीबडी हॅज टू कम अँड बेसिकली लुक ॲट द ब्रिज. आणि कोरोजन असलं तर ते कोरोजन का आहे आणि ते कसं स्टॉप करायचं, कारण कोरोजनमुळे बेसिकली स्ट्रेंथ कमी होते. जर 12 mm ची प्लेट आहे ती कोरोजनमुळे विदिन अ स्पॅन ऑफ 1 month 12 mm ची प्लेट 6 mm पण होऊ शकते. आणि गंजणे म्हणतो आपण, गंजण्याचे म्हणतो. कोरोजन म्हणजे गंज, रस्ट ज्याला म्हणतो. रस्टमुळे काय होते, ती स्टील जे आहे जे व्हेरी स्ट्रॉंग असतं ती माती होते, ऑलमोस्ट माती होते. त्याच्यात काही लोड कॅरिंग कॅपॅसिटी नसते जेव्हा कोरोड होतं. तर 12 mm ची प्लेट 6 mm झाली तर त्याचं लोड कॅरिंग कॅपॅसिटी नॉर्मली अर्धा होणार, बेसिकली जो लोड कॅरिंग कॅपॅसिटी आहे. तर त्याच्यामुळे लोड कॅरिंग कॅपॅसिटी कमी झाला, पण जो लोड येतो वरनं तो लोड कमी नाही झाला तर नॅचरली कोलॅप्स होणार. पण डागडुजीच्या दरम्यान कुठेतरी लाद्यांचा एक नवा थर त्या ठिकाणी रचवण्यात आला होता, खालचं ऑब्झर्वेशन न करता, खालची पाहणी न करता. हे एक कारण असू शकतं? हो, असू शकतं. कारण बहुतेक ते नाही झालं असणार, कारण जेव्हा एक्स्ट्रा लोड आपण टाकतो तेव्हा त्याची कॅपॅसिटी आपण जांजून बघतो. पण जेव्हा टाकलं त्याच्यात गंजलं आहे आणि किती गंजलं आहे याचं इन्व्हेस्टिगेशन बहुतेक नाही झालं असणार. तर आपण या ठिकाणी बघतोय या सगळ्या पुलाचे खालचे जे लोखंडी अँगल्स होते, लोखंडी बीम्स होते ते गंजले होते आणि याचमुळं कुठतरी ही दुर्घटना ओढावली. यामुळं कुठतरी लोड कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ही तपासली पाहिजे सगळ्या पुलांची आणि त्यानुसार डागडुजी केली पाहिजे, अशा प्रकारची माहिती IIT एक्सपर्ट जसवंत आर्लेकर यांच्याकडनं देण्यात येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर पूल तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती आपण पाहिलीत. या माहितीसोबतच एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.